हा पा गुड इव्हनिंग टू ऑल. बायोलॉजी मधला सायटोलॉजी नावाचा पार्ट आपण स्टडी करून राहिलो. आणि सायटोलॉजीचं मिनिंग काय होत असते पहा, डील्स विथ द स्टडी ऑफ सेल. आणि तसंही जी आपण डेफिनेशन केली होती बायोलॉजी मधली, ज्या पर्टिक्युलर ब्रांच मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो त्याला आपण डायरेक्टली काय म्हणत असतो, बायोलॉजी. मग आता सुरुवात कुठून होत असते, कोणताही ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीव ज्याला म्हणतो आपण, त्याची स्टार्टिंग कुठून होणार आहे, फ्रॉम दी सेल. कारण कोणत्याही ऑर्गॅनिझमची बॉडी जर बनवायची असेल तर ती सेल पासूनच बनते आणि त्यालाच आपण ट्रू लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो. तर म्हणून म्हटलंय की जो पार्ट आपण स्टडी करून राहिलो त्यातला पहिला लेसन आपण कम्प्लीट केलाय, स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ऑफ दी सेल. त्यानंतर सेकंड पार्ट आपण बघितला, बायोमॉलिक्युल्स. ठीक आहे. आणि यातला तिसरा पार्ट आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन. हे तीनही जे तुमचे लेसन आहेत, चॅप्टर्स आहेत, या चॅप्टरला एकत्रितपणे एनसीईआरटीच्या पुस्तकात काय शब्द दिलाय, सायटोलॉजी. आता हाच लेसन का स्टार्ट केला तर याला कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण यावेळेचा नीटचा पेपर पाहिला असेल, तुमच्यापैकी 1-2 लोकांनी बघितला असेल, तर याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आले होते या चॅप्टरवर, सेल डिव्हिजन. आणि जेव्हा हा लेसन कम्प्लीट होईल तेव्हा मी तुमचे ते क्वेश्चन घेईल आणि तुमच्या लक्षात येईल कन्फर्मली की ऍक्च्युली 90% पार्ट हा आपल्या स्टेट बोर्डच्या आधारावरच विचारला जातो. एनसीईआरटीचा कन्सेप्ट फक्त 10%च आहे. हे मी यासाठी सांगतोय तुम्हाला की स्टेट बोर्डला इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आपण द्यायला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. आपण असं आता कन्सिडर करू की तुमच्या सगळ्यांपर्यंत बोर्ड आणि माझा आवाज येऊन राहिला. आपण डायरेक्टली आता स्टार्ट करू आपला नवीन लेसन. करायचं स्टार्ट. नाही ठीक आहे, त्याचं चालून जाते, एवढं की हे नाही, ते ऍडजस्ट करता येते आपल्याला. वरती अंधार येऊन राहत थोडासा आहे ना. ठीक आहे. पहा आता सेल डिव्हिजन तुम्हाला हायस्कूलच्या लेवलला, म्हणजे जेव्हा तुम्ही 8 आणि 9 आणि 10 जेव्हा या क्लासमध्ये टीचिंग लर्निंग करत असाल तर त्यावेळेस पहा तुम्हाला डिव्हिजन म्हणजे काय हा कन्सेप्ट ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे. कोणताही लेसन स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले त्याचं इम्पॉर्टन्स स्टडी करायचं आहे की हा लेसन जर तुमच्या सिलेबसमध्ये दिलाय तर का दिलाय, त्याचा आपल्याला ऍक्च्युली इम्पॉर्टन्स आहे का, महत्व असेल तर तो लेसन तुम्हाला इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे. तर सेल डिव्हिजनचं मिनिंग ऍक्च्युली काय होते ते याचं इंट्रोडक्शन मी या शॉर्टकट मध्ये इथं मांडलंय. काय म्हटलंय हे की एक कंप्लीट ऑर्गॅनिझम मला बनवायचं आहे. मग तो ऑर्गॅनिझम एक तर प्लांट असेल, एक तर अॅनिमल असेल. तुम्ही इमॅजिन करा एखादी कोणतीही प्लांट बॉडी, एका प्लांट बॉडीमध्ये किंवा अॅनिमल बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये किती सेल असू शकतात, तर ट्रिलियन्स ऑफ द सेल. यू कॅन नॉट मेजर देम. नंबर ऑफ हेअर प्रेझेंट ऑन दी हेड, जेवढे आपल्या डोक्यावर केस आहेत ना त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण सेलला मोजू शकतो का, नेव्हर. मग एवढ्या साऱ्या सेल पासून जर आपली बॉडी बनत आहे, पण विज्ञानाचं म्हणणं काय की एका बॉडीला बनवण्याकरता सुरुवात कुठून होते, हे पण इथं काहीतरी एक शब्द मांडलाय मी, दिसतोय तुम्हाला क्लिअर, झायगोट नावाचा. कोणता आहे, ZYGOT, झायगोट. आता हे झायगोट म्हणजे काय, इट इज नथिंग बट सिंगल सेल. याला काय कन्सिडर करायचं तुम्हाला, सिंगल सेल. कुठं तयार होते, इट इज प्रोड्यूस बाय द रिप्रोडक्शन. है ना. म्हणजे जेव्हा आपल्या पॅरेंट पासून नवीन जनरेशन तयार होत असेल
तेव्हा ती जनरेशन कशी तयार होते, एकदम नाही तयार होत. त्याच्यापासून सगळ्यात पहिले एक सेल तयार होते, एक पेशी तयार होते. त्याला म्हणायचं तुम्हाला कोणती सेल, सिंगल सेल, किंवा सायंटिफिक दृष्टिकोनातून त्याला म्हणायचं आहे झायगोट. हा शब्द लक्षात ठेवा परमनंटली. प्लांट असो काय अॅनिमल, त्याला बनवणारी सगळ्यात पहिली सेल कोणती असेल तर इट इज 100% कोणती, झायगोट. मग एक छोटीशी सेल तयार झाली आहे. या सेल पासून पूर्ण बॉडी कशी तयार झाली. एक आपली बॉडी कन्सिडर करा. त्याच्यामध्ये किती सारे ऑर्गन्स आहेत, फोरलिम आहे, हाइंडलिम्स आहेत, हेड आहे, थोरॅक्स आहे, आपलं ऍब्डॉमिन असेल, हाइंडलिम आहे, लुंबर आहे, किती सारे पार्ट आहेत. आणि प्रत्येक पार्ट मध्ये व्हेरायटीच्या सेल आहेत राव. हजारो लाखो करोडो सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. एवढ्या साऱ्या सेल या छोट्याशा सेल पासून बनल्या कशा, त्याला रिस्पॉन्सिबल एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती माहिती आहे काय, सेल डिव्हिजन. ठीक आहे. याला मराठीमध्ये पेशी विभाजन असा शब्द दिलाय है ना. म्हणजे कोणती एखादी लिव्हिंग सेल असेल तर ती सेल काय करते, स्वतःला मल्टिप्लाय करते. एका सेल पासून 2, 2च्या 4, 8, 16, 32, 64 किती साऱ्या सेल तयार होतात. आणि पूर्ण सेलचा एक ग्रुप तयार झाला का त्याच्यापासून आपल्या बॉडीतले टिश्यू, ऑर्गन आणि आपण तयार होतो. म्हणजे तुम्ही अंदाज लावा की सेल डिव्हिजन नावाची गोष्ट किती महत्वाची असेल. हे नसती तर ऑर्गॅनिझम बनला नसता. प्रत्येक ऑर्गॅनिझमची ग्रोथ ठरलेली आहे. आपली ग्रोथ केव्हापर्यंत होते, अप टू 20 इयर्स. जवळपास 20 वर्षापर्यंत आपल्या बॉडीची हाईट वाढते. त्याच्यानंतर आपली हाईट वाढत नाही, कारण सेल डिव्हिजन तिथं काही ठिकाणी स्टॉप होते. तेच प्लांट मध्ये विचार करा तर प्लांटची ग्रोथ अनलिमिटेड आहे. बरोबर आहे. म्हणजे किती साऱ्या स्क्वेअर फूट पर्यंत प्लांट स्वतःची ग्रोथ करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये हा डिव्हिजनचा पार्ट वेगळा आहे, आपल्यामध्ये डिव्हिजनचा पार्ट वेगळा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एक चॅप्टर तुम्हाला नवीन स्टडी करायचं आहे. हे त्याचं इंट्रोडक्शन झालं. पहा, एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. आणि ते दुसरं एक्झाम्पल आहे वाउंड हिलिंग. कुणी ऐकलाय का तुमच्यापैकी शब्द हा? वाउंड हिलिंग एकदम आपल्या सामान्य भाषेतले शब्द आहेत, इंग्रजी मधले. कुणी ऐकलाय का शब्द, सांगा बरं. काय असू शकते? हिल, एखाद्या गोष्टीला हिल करणं म्हणजे काय होते पहा. समजा आपल्याला एखादी गोष्ट खेळताना, समजा तुम्ही एखादा गेम खेळून राहिले अँड सपोज युअर बॉडी गेट इंज्युअर्ड. आपल्याला काय झाली, इंजुरी झाली. समजा या ठिकाणी इंजुरी झाली आहे, ढोपर फुटलं, तर ती जी जखम आहे ती जखम आयुष्यभर तशीच राहते का? राहत नाही. कारण त्या जखमेला भरून काढण्याची जी क्षमता आहे ती आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे मायनर, लक्षात ठेवा जे सांगून राहिलो ते, मायनर इंजुरी जर असेल, थोडाफार जर आपल्याला दुखापत झाली, ती ऑटोमॅटिकली आपली बॉडी काय करते, रिकव्हर करते. जखम भरून निघणे याला काय म्हणतात, कोणती प्रोसेस, वाउंड हिलिंग. दुसरं एक्झाम्पल घ्या. समजा एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झालाय. सगळ्यात पहिले सेल डिव्हिजन काय ते समजून सांगू राहिलो मी, नंतर आपण चॅप्टरला सुरुवात करू. वेळ गेला तर चालेल. एखाद्या व्यक्तीचा फ्रॅक्चर झालाय सपोज, आपला तुमचा कधीच होणार पण एखाद्याचा झाला सपोज, तर फ्रॅक्चर केल्यानंतर डॉक्टर त्याला काय करतो, बँडेज लावतो. परंतु जो पार्ट बॉडी मधला तुटलाय त्याला जोडण्याचं काम डॉक्टर नाही करू शकत. ते जोडण्याचं काम करतो गॉड. आणि तो गॉड कोणता आहे, नवीन पेशी तयार होणं, नवीन टिश्यू तयार होणं, बॉडीतला पार्ट रिपेअर करणं, या सगळ्या गोष्टीला बॉडीची ग्रोथ करणं, इट इज ऑल डिपेंड्स अपॉन ओनली वन प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज विच वन, सेल डिव्हिजन. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का आपल्याला काय स्टडी करायचं आहे? या लेसनचा असा आपल्या बॉडीमध्ये काय असतो, फायदा असतो. ठीक आहे. तर म्हणून काय केलंय आपल्या या टेक्स्ट बुक मध्ये, त्यांनी एक सेल डिव्हिजनची डेफिनेशनच म्हणून टाकली. काय डेफिनेशन आहे पहा. आता सगळ्यांचं लक्ष बोर्डवर असेल. सेल डिव्हिजन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस इन विच
सेल डिव्हाइड्स टू फॉर्म, एका सेल पासून अनेक सेल तयार होणं, मल्टिप्लिकेशन होणं. सेल डिव्हाइड टू फॉर्म टू और मोर डॉटर सेल्स. ठीक आहे, म्हणजे याला आपण डायग्रामॅटिक असं दाखवू शकतो का एक पर्टिक्युलर सेल आहे, या सेल पासून नवीन 2 सेल तयार होऊन राहिल्या. ज्या सेलमध्ये डिव्हिजन स्टार्ट झालं त्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे पॅरेंट सेल, आणि ज्या नवीन सेल तयार झाल्या त्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो डॉटर सेल्स. लक्षात ठेवा, सगळे शब्द महत्वाचे आहेत. एवढे सोपे सोपे प्रश्न नीट मध्ये आले होते का तुम्ही विचार नाही करू शकत. एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क देतो ऑब्जेक्टिव्हचा, त्यातही उत्तर तुम्हाला दिले असतात 4 ऑप्शन. फक्त तुम्हाला करेक्ट आन्सर सिलेक्ट करायचं असते, आणि तेच असते लॉजिकवर डिपेंड. आणि ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे दॅट पर्सन कॅन सिलेक्ट द करेक्ट ऑब्जेक्टिव्ह. म्हणून कन्सेप्ट समजून घ्या, आपल्या साध्या भाषेमध्ये समजून घेण्याचा आपण काय करू, प्रयत्न करूया. तर असो, दिस इज द डेफिनेशन. एक पर्टिक्युलर सेल आहे ज्याला आपण नाव देतो पॅरेंट. कोणतीही नवीन जनरेशन बनवायची असेल तर ती पॅरेंट पासूनच तयार होते, याच्यात तर काही डाऊट नसेलच तुम्हाला. कुठून तयार होते, पॅरेंट पासून. आपण कुठून तयार झालो, फ्रॉम अवर पॅरेंट्स. जी जनरेशन तयार होईल आपण त्याचे पॅरेंट्स असू, म्हणजे पॅरेंट टू जनरेशन असा प्रवास असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या सेलमध्ये डिव्हिजन स्टार्ट होते ती झाली पॅरेंट सेल, आणि ज्या नवीन सेल तयार झाल्या त्याला काय म्हणायचं आहे, डॉटर सेल. डॉटरचा अर्थ काय होतो हो, हॅलो, डॉटरचा अर्थ काय होतो, मुलगी. बरं, मग यांनी डॉटरच्या ऐवजी सन सेल असं का नाही म्हटलं, पॅरेंटच्या ठिकाणी फादर आणि मदर असा शब्द का नाही वापरला, हा क्वेश्चन यायला पाहिजे आपल्याला. इथून सुरुवात करा, बेसिक. बरं, पॅरेंटचं ठीक आहे, फादर आणि मदर काही तो कॉन्सेप्ट आपण नंतर बघू. पण माझा मेन क्वेश्चन हा आहे की जे नवीन सेल बनले त्याला सन पण म्हणायला पाहिजे ना, कारण नवीन जनरेशन मध्ये दोन्ही गोष्टी तयार होतात, मेल चाइल्ड, फिमेल चाइल्ड. देन व्हाय दे यूज द वर्ड डॉटर सेल, नॉट सन सेल. ठीक आहे, याचा विचार तुम्हाला करायचा आहे 1-2 दिवसापर्यंत. नंतर मला आन्सर तुम्ही देऊ शकता, आजही दिलं चालेल, उद्या दिलं चालेल. कराल तुम्ही विचार, बिलकुल. तर असो, याला म्हणतात डिव्हिजन. एक डिव्हिजन होण्याकरता वेळ फार लागतो. बरं, ते वेळ वगैरे आपण पाहणारच आहे, सगळ्या गोष्टी पाहू आपण. आज आपलं फक्त इंट्रोडक्शन आहे की सेलमध्ये काय काय गोष्टी घडतात, कोणकोणत्या गोष्टी घडतात, त्याची प्रोसेस काय असते, आपण त्याचा फक्त एक परिचय करून घेणार आहोत. तर हा झाला आपला डिव्हिजनचा पार्ट. डिव्हिजनचा अर्थ जर तुमच्या लक्षात आला असेल तर आपण समोरचा टॉपिक बघूया, सेल सायकल. कारण इथून तुमच्या चॅप्टरला सुरुवात होते. तर ठीक आहे, डिव्हिजन झालं. इथं मी 2च सेल काढल्या, अशा 4ही बनवू शकतात, हजारो सेल बनवू शकतात. ठीक आहे, आता प्रश्न असा पडतो डिव्हिजन तर ठीक आहे, मग सेलमध्ये जर कंटिन्यू डिव्हिजनच होत गेलं, एकापासून 2, 2पासून 4, 8 सेल, हजारो सेल बनल्या बॉडीमध्ये, मग नुसतं डिव्हिजनच जर होत गेलं तर आपल्या बॉडीची ग्रोथ किती व्हायला पाहिजे. एका मानवी शरीराची वाढ अवाढव्य होईल, पण असं होत नाही, आपली ग्रोथ लिमिटेड आहे. जवळपास 19 ते 20 वर्षापर्यंत बॉडीची ग्रोथ होईल, नंतर त्याला ऑटोमॅटिकली नेचर स्टॉप करते. आता ग्रोथ थांबली म्हणजे थांबली, मग हाईट नाही वाढणार, मग माणूस आळवा फुगायला लागेल, है ना, आपल्या बॉडीमध्ये फॅट्स जमा होतात. तर असो, हे का असते, तर सेलला सुद्धा स्वतःची लाईफ आहे विद्यार्थी मित्रांनो. जशी आपल्याला स्वतःची लाईफ आहे, माहिती आहे तुम्हाला, आपल्या लाईफ मध्ये कोणकोणते इव्हेंट असतात पहा. पहिला इव्हेंट असतो आपल्या लाईफ मधला, तो म्हणजे बर्थ. त्याच्यानंतरचा इव्हेंट असतो डेव्हलपमेंट, आणि तिसरा इव्हेंट असतो तो म्हणजे डेथ. काहीही विशेष सांगून जर आलो मी, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, जनरल गोष्टी, जीके सांगून राहिलो, जीके, जनरल नॉलेज. बर्थ, डेव्हलपमेंट, डेथ, या 3 गोष्टीला मी जर लाईफ सायकल म्हटलं तर काही प्रॉब्लेम आहे का कोणाला,
इट इज डेफिनेटली अवर लाईफ सायकल. मग आपल्याला जर एखादी लाईफ सायकल दिली आहे तशी सेलला सुद्धा स्वतःची लाईफ सायकल असेल. सेलनं आयुष्यभर का फक्त डिवाइडच होत करावं? ती सेल थकणार नाही का? त्या सेलच्या लाईफमध्ये सुद्धा काहीतरी इव्हेंट्स घडतात, वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळ्या प्रोसेस घडतात आणि त्या सगळ्या प्रोसेसला एकत्रितपणे नाव दिलंय कोणतं? सेल सायकल. काय म्हणायचं आहे? सेल सायकल. जे बोर्डवर डायग्राम ड्रॉ केली गेलेली आहे, एक कम्प्लीट तुम्हाला राऊंड दिसून राहिला. कुठून सुरुवात होते, कुठं एंड होते ते सध्या लक्षात येणार नाही, पण आहे एक सायकल डायग्राम ड्रॉ केलेली आहे, राऊंड काढलाय. आणि ज्या ठिकाणी सायकल शब्द येतो तिथं पटकन क्लिअर व्हायला पाहिजे की एखादी अशी गोष्ट आहे जी रिपीट होऊन राहिली आहे. एनिथिंग विच इज रिपीटेड कंटिन्युअसली त्याला म्हणतो आपण सायक्लिक प्रोसेस. काय म्हणायचं आहे? सायक्लिक प्रोसेस. ही गोष्ट रिपीट होत राहते. बर्थ, डेव्हलपमेंट, डेथ, परत बर्थ, डेव्हलपमेंट, डेथ. करेक्ट. तर अशाच पद्धतीनं सेलच्या लाईफमध्ये सुद्धा काय असते मित्रांनो? सेल सायकल असते. आणि हे काय आहे सेल सायकल? ते याला डिफाईन केलंय पहा. ऑल द सिक्वेन्शियल इव्हेंट्स occurring in the life of a living cell. किंवा डिवायडिंग सेल. म्हणजे अशी एखादी लिव्हिंग सेल विच इज अंडर अवर कन्सिडरेशन, ज्याचा आपण स्टडी करतोय, ज्याचा आपण अभ्यास करतोय, त्या सेलच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. त्या सगळ्या इव्हेंट्सला सिक्वेन्शियल इव्हेंट लागोपाठ येणार आहे. एक इव्हेंट घडला की दुसरा इव्हेंट, एक प्रोसेस घडली की दुसरी प्रोसेस, अशा सगळ्या प्रोसेसला एकत्रितपणे काय म्हटलंय या पुस्तकात? सेल सायकल. आणि अशा दोनच घटना असतात आपल्या बॉडीमध्ये. तरी बर्थ, डेव्हलपमेंट, डेथ आहे. सेलमध्ये दोनच इव्हेंट असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यातला पहिला इव्हेंट असतो तो म्हणजे इंटरफेज. हे काय भानगड आहे ते सांगतो समजून तुम्हाला. पहिला इव्हेंट कोणता आहे? इंटरफेज. आणि दुसरा इव्हेंट असतो एम्फेज. फेज म्हणजे काय? कालावधी, टाइम पिरियड. तर अशा पूर्ण इव्हेंटला म्हणजे या दोन्ही गोष्टीला एकत्रितपणे त्यांनी काय नाव दिलं आहे? सेल सायकल. आता डायग्राम पाहू आपण. सेल सायकल समजलं का काय? एखादी नवीन सेल बनली. पहा तुम्हाला जर तो लेसन आठवत असेल जो आपण स्टडी केला, कोणता माहित आहे? स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ऑफ दी सेल. त्या लेसनमध्ये आपण सुरुवातीलाच सेल थिअरी नावाचा कन्सेप्ट बघितला होता. पहा तुम्हाला आठवण करून देतो. कोणता कन्सेप्ट पाहिला होता माहिती आहे काय? सेल थिअरी. कोणी पाहिल्यात का व्हिडिओज आपले? सांगा बरं, कोणाला आठवते का असं काही शिकलोय आपण? थोडीशी चर्चा करा म्हणजे थोडं मजा येईल मला शिकवताना. सेल थिअरी नावाचा कन्सेप्ट कोणी वाचलाय? अभ्यासू विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांच्या झोपा झाल्यात दुपारी, मला माहित आहे. आता तुम्ही बोलू शकता. जागो ग्राहक जागो. सेल थिअरी नावाची गोष्ट ऐकली आहे का आयुष्यामध्ये? यस, बहुत बढिया. काय असते सांगा बरं, काय त्याच्यामध्ये काय सांगितलं थोडक्यात, जास्त डिटेल नको आपल्याला. कही तो पळा है सर, ते शब्द आठवतात बा? ट्रान्सफॉर्मेशन होत असते एनर्जी ट्रान्सफर होते. बहुत बढिया, बहुत बढिया. सर आणखी आठवते कोणाला काही? आणि न्यूक्लिक ऍसिड आणि सायटोप्लाझम असतं त्याच्यात. न्यूक्लिक ऍसिड आणि सायटोप्लाझम. चला, बहुत बढिया. ठीक आहे बेटा, असं वाचत चला, कारण त्याच्यामुळे काय होतं, नवीन कन्सेप्ट क्लिअर होतो. ठीक आहे, तुम्ही बोलले त्याबद्दल ठीक आहे. असे सगळेजण बोलत चला. बोलले पण जरा शॉर्टकट. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? हा, बोला बोला, मोठ्यानं बोला, ताकदशीर बोला. प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून दुसरे सेल्स तयार असतात, म्हणजे सेल डिव्हिजन होते. क्या बात है. सेल्स आर अराइजिंग फ्रॉम
प्री एक्झिस्टिंग सेल. चला, बहुत बढिया पॉईंट सांगितला. हाच पॉईंट मला पाहिजे होता. ठीक आहे. पहा आता, कोणतीही नवीन सेल जर बनवायची असेल, या पूर्ण पृथ्वी तलावर जर नवीन सेल बनते, पहा नियम फार जबरदस्त आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. त्याच्यावर एक तुम्हाला मी क्वेश्चन पण करणार, त्याचं उत्तर तुम्हाला 1 महिना लागला चालेल, ते तुम्ही उत्तर मला शोधून द्या. पण पहिले समजून घ्या पॉईंट कोणता आहे. ऑल द सेल शब्द असा आहे आपला. ऑल सेल्स, कोणतीही नवीन सेल बनत असेल, अरायझिंग फ्रॉम, कशी तयार होते, फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंगला तुम्ही डायरेक्ट म्हणा पॅरेंट सेल. म्हणजे आता जर आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल बनली, तर त्याला बनवणारी अगोदरच एक सेल आपल्या बॉडीमध्ये आहे, जी आपल्या पॅरेंट पासून आली आहे. नवीन सेल आपोआप बनत नाहीये, जादू नाहीये. त्याला बनवणारी सेल अगोदर पाहिजे म्हणजे पाहिजेच. सेल असेल तर सेल बनते, आपोआप सेल नाही बनत. कळलंय तुम्हाला? म्हणूनच तर आपण हा चॅप्टर चालू केला राव, सेल डिव्हिजन है ना. सेल पासून सेल, सेल पासून सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गॅनिझम अँड कम्प्लीट लिव्हिंग बॉडी, दॅट इज द बायोलॉजी. या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणजे जे सेल थिअरी पाहिली, त्याच्यावर आपला बायोमॉलिक्यूल डिपेंड आहे. बायोमॉलिक्यूल आहे तर आपण सेल डिव्हिजन स्टडी करू शकतो. असे तिन्ही लेसन एकमेकाशी कन्सर्निंग आहेत पहा, म्हणून त्याला सायटोलॉजी आपण म्हणतोय. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन आहे, जो क्वेश्चन तुम्ही मला आता नका सांगू, त्याचं उत्तर नंतर सांगाल. आणि प्रश्न असा आहे की वेदर द एग कम्स फर्स्ट ऑर चिकन. शब्द इंग्रजीतले थोडेसे किचकट असतात, पण त्याचा गैरसमज करू नये. सगळ्यांना माहित आहे चिकन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोंबडी किंवा कोंबडीचं पिल्लू. ठीक आहे. समजून घ्या मला काय सांगायचं आहे. कोंबडी पहिले आली का अंड पहिले आलं? माफ करा, हा प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल की हा गंमतचा प्रश्न नाही आहे. हे ऍक्च्युली सायन्समध्ये विचारला गेलाय. जर तुम्ही म्हणता की सेल पासून सेल तयार होते, तर हा क्वेश्चन तुमच्याकरता आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं उत्तर मला आज नको आहे, उद्या द्या. सगळ्यात पहिले काय तयार झालाय, वेदर इट इज एग ऑर द कम्प्लीट कोंबडी, म्हणजे चिकन किंवा हेन्स म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि या प्रश्नाचं उत्तर तोच विद्यार्थी सांगू शकते जो विचार करेल, अभ्यास करेल, रिडिंग करेल, त्याला त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्याकरता सध्या सोडून देतो आपण. तर अशा पद्धतीची ही आपली सेल थिअरी होती की नवीन सेल बनवणारा पार्ट अगोदरच आपल्या बॉडीमध्ये असतो, सेल पासूनच सेल बनते. परंतु प्रश्न असा आहे की सेल पासून सेल काय बनत राहील का आयुष्यभर? नाही. सेलच्या लाईफमध्ये डिव्हिजन तर घडतेच घडते, ज्याला मी नाव देतोय इथं आता नवीन एम फेज. एमचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन, है ना, गुणाकार. एकापासून 2, 4, 6, 8 खूप साऱ्या सेल बनणं, मल्टिप्लाइड होणं, त्याला म्हणायचं एम फेज. म्हणजेच सेल काय झाली, डिवाइड झाली. आता पहा डायग्राम, इथून स्टार्ट करायची आहे. डायग्रामची स्टार्टिंग करायची आहे या पॉइंट पासून. सपोज एखाद्या सेलमध्ये डिव्हिजन स्टार्ट झालं. ते डिव्हिजन काय एका मिनिटाचं आहे का, एका तासाचं आहे काय, त्याला वेळ लागू शकतो. असं म्हटलं जाते की एका डिव्हिजनला जवळपास 90 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात. ते आपण नंतर पाहणार आहे डिटेलमध्ये. तर सध्या असं समजा की इथं सेल डिवाइड झाली. डिवाइड होताना त्याच्यामध्ये स्टेप असतील, कारण आपण पाहिलंय की सेलमध्ये न्यूक्लियस आहे, काय ते सायटोप्लाझम असेल, त्याच्यामधले ऑर्गॅनिल्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, प्लास्टिड, रायबोझोम, ER, खूप साऱ्या गोष्टी आहेत. एवढ्या साऱ्या गोष्टी बनवणं त्याला वेळ लागेल. तर त्याच्यामध्ये स्टेप आहेत. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी. या प्रत्येक स्टेपला तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं आहे आणि हाच तुमचा चॅप्टर आहे. पण ते आज नाही आहे म्हणून मी फक्त शॉर्टकट मांडले आहेत. हे ऍक्च्युली काय माहिती आहे काय, डिव्हिजन होणाऱ्या मधल्या स्टेज आहेत. त्याचे नाव पण तुम्हाला समोर येतील, प्रोफेज, मेटाफेज वगैरे. सध्या कन्फ्युज होऊ नका. फक्त असं समजा की सेल डिवाइड झाली, इथून स्टार्ट झालं डिव्हिजन, या ठिकाणी डिव्हिजन स्टॉप झालं. आता एका सेल पासून नवीन सेल बनल्या. इथं सेल थांबत नाही. आता त्या सेलमध्ये दुसरा इव्हेंट चालू होतो. तो म्हणजे कोणता माहिती आहे काय, इंटरफेज. हे पहा, इथून स्टार्ट झाला ते पाहिजे, हे इथून तिथपर्यंत, हे झालं इंटरफेज. म्हणजे दोनच गोष्टी घडते सेल, इंटरफेज डिव्हिजन, इंटरफेज डिव्हिजन. अरे पण इंटरफेज काय, इंटरफेजचा अर्थ होतो प्रिपरेशन किंवा
प्रिपरेटरी फेज. एखाद्या गोष्टीची प्रिपरेशन करणं म्हणजे व्हॉट इज प्रिपरेशन. समजा तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे, समजा नाही आहेच मला माहित आहे ना, तुम्ही एक वेल प्लेयर आहात, पण तुम्हाला म्हटलं की मी उद्या 1 किंवा 2 दिवसानंतर मॅच खेळायची आहे, टेस्ट मॅच असेल, 1 डे मॅच असेल, तर तुम्ही डायरेक्टली ग्राउंडमध्ये उतरत नाही. आपण त्याच्या अगोदर स्वतःला काहीतरी प्रॅक्टिस करतो. तुम्हाला हा पॉइंट मान्य आहे का माझा? व्हेनेवर देयर इज अ कॉम्पिटिशन वी गो. येस, वी कॅन प्रॅक्टिस. वी हॅव टू प्रॅक्टिस. आणि ही प्रॅक्टिस आपण का करतो माहित आहे? परफेक्शन साठी. बरोबर आहे. तर असं सेल्सचं असेल ना. अरे डिव्हिजन संपलं, आता त्याला परत डिवाइड व्हायचं आहे, मग डिव्हिजन होण्याकरता ते स्वतःला प्रिपेअर करेल. पाहिजे तेवढे डीएनए तयार करून ठेवून देईल, पाहिजे तेवढे प्रोटीन आहेत, सेल ऑर्गेनिज आहेत, त्या सगळ्या गोष्टी बनवून ठेवल्या का याला म्हणतात सेलनी स्वतःमध्ये काय केली? प्रिपरेशन केली. आणि ज्या टाइम पिरियड मध्ये सेल स्वतःला प्रिपेअर करते त्याला म्हणतात कोणती फेज? इंटरफेज. पहिलं डिव्हिजन झालं, दुसरं डिव्हिजन, 2 डिव्हिजनच्या मधातला जो गॅप आहे, हे पहा, हा जो जी शब्द आहे ना, या जी चा अर्थ होतो गॅप. ग्रोथ होऊ शकतो. जसं आपण एखादी गोष्ट कंटिन्यू तुम्ही करून राहिले, मधात गॅप घेतो आपण. टाइम प्लीज. टाइम प्लीज म्हणतात, टाइम प्लीज. सो व्हॉट इज टाइम प्लीज? इट इज द गॅप, इट इज द प्रिपरेटरी फेज. आपण स्वतःला थोडंसं तयारी करतो की चला नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, एखादं स्पीच तुम्हाला द्यायचं असेल, एखादं गाणं म्हणायचं असेल, तर आपण स्वतःला काय करतो? प्रिपेअर. इन द सेम वे त्याच्यासारखं काय आहे की सेल स्वतःला प्रिपेअर करते. डिव्हिजन, प्रिपरेशन, डिव्हिजन, प्रिपरेशन, डिव्हिजन. संपलं ना हो. यालाच काय म्हणतात? सेल सायकल. सो ऑल द सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकरिंग इन द लाईफ ऑफ अ लिव्हिंग सेल ऑर डिवायडिंग सेल. महत्वाचा मुद्दा आहे. अशी सेल जी लाईव्ह आहे, तुम्हाला सांगा सर लिव्हिंग सेल शब्द मांडण्याची काय गरज आहे? सगळ्या सेल तर लाईव्हच असतात. नाही, लिव्हिंग बॉडी मधल्या सगळ्या सेल ह्या लाईव्ह नसतात. आपल्या बॉडी मधल्या बऱ्याचशा सेल अशा की ज्याला आपण डेड सेल म्हणतो. ठीक आहे. आता असे एक एक उदाहरणं समोर येणारच आहेत. तर असो, ज्या ठिकाणी डिव्हिजन घडणारी सेल आहे त्याच्या लाईफमध्ये 2 इव्हेंट असतात, जे आपण डायग्राम मध्ये प्रूव्ह केलेले आहेत. आता यातला प्रत्येक पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा आहे. तर आपण काय करू? सगळ्यात पहिले सेलमध्ये प्रिपरेशन कशी घडते ते बघू. ठीक आहे. आणि नंतर बघू सेल डिव्हिजन. हे तर आपलं आज स्टार्ट होणारच नाही, कारण याला वेळ लागेल. आज फक्त आपण काय पाहणार आहे? सेल स्वतःला प्रिपेअर कशी करते. कशा करता प्रिपेअर करायचा सेलला? डिव्हिजन करण्याकरता. ओके. सो दॅट इज अवर टॉपिक विच इज टू बी डिस्कस. आता समोर कंटिन्यू करू आपण. पहा, सेलच्या लाईफ मधले 2 इव्हेंट आपण पाहून राहिलो. इट मीन्स सेल सायकल इन्व्हॉल्व 2 इव्हेंट. त्यातला पहिला इव्हेंट आपण पाहतो आहे इंटरफेज, आणि दुसरा इव्हेंट राहील तो म्हणजे एम फेज. ठीक आहे. हा आता सध्या आपण बघणार नाही, आपण फक्त इंटरफेज पाहू. आता इंटरफेज म्हणजे काय? तर पहिलेच सांगितलं, इट इज द प्रिपरेटरी फेज. केव्हा घडतो हा इंटरफेज? डिव्हिजन कंप्लीट झालं, परत प्रिपरेशन, परत डिव्हिजन. म्हणजे 2 लागोपाठ जर सेल डिवाइड होते, डिव्हिजन झालं, थांबली, डिव्हिजन झालं, 2 सक्सेसिव्ह डिव्हिजनच्या मधातला जो गॅप आहे ना, द टाइम पिरियड बिटवीन द 2 सक्सेसिव्ह डिव्हिजन, इट इज नोन टू बी द इंटरफेज. ठीक आहे. जिथं तुम्हाला अडचण आली त्याला पटकन मला विचारत चला, कारण तुमच्यापैकी काही जण मराठी माध्यमचे असतात, तर त्यांना कधी कधी असं वाटते, गुरुजी तुम्ही ते इंटरफेज हमकं ढमकं काय शिकवता भाऊ आम्हाला. कसं आहे, सगळ्या गोष्टींना मराठीत अर्थ सापडत नाही. हा, त्याचं मिनिंग मी तुम्हाला 100% समजून सांगेन की याचा फायदा काय, याचा तोटा काय, हे आपल्या बॉडीत कुठे आहे. पण शब्दशः मिनिंग जर विचारलं तर ते काही ठिकाणी मला कठीण जाईल. असो, तर डेफिनेशन याची विचारली तर अशी लिहायची तुम्हाला, इट इज द टाइम पिरियड बिटवीन
इंटू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन, याला आपण नाव देतोय इंटरफेज. बर, परत पहा याच्यातलं महत्वाचं वाक्य. या इंटरफेजला पुस्तकात असा एक शब्द मांडलाय की इट इज कॉल्ड ऍज रेस्टिंग पिरियड. REST, रेस्ट म्हणजे आराम करणे. लॉकडाऊन मध्ये काय केलं, वी हॅव रेस्ट अवर बॉडी. सगळ्यांचीच कंडिशन आम्हाला मान्य आहे. तर रेस्टिंग पिरियडचा अर्थ हा होतो की ज्या फेज मध्ये सेल स्वतःला डिव्हाइड करत नाही म्हणजे ती ऍक्टिव्ह नाहीये, याचा अर्थ ती रेस्ट करत असेल. सो व्हाय इंटरफेज इज कॉल्ड एज रेस्टिंग पिरियड, बिकॉज सेल डू नॉट डिव्हाइड, म्हणून त्याला काय म्हणावं आहे, रेस्टिंग. ऍक्च्युली सेल रेस्ट वगैरे काही करत नाहीये, ते सेल स्वतःची ग्रोथ करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अंदाज लावा ना. हो, एका सेल पासून 2 डॉटर सेल बनवायचे, म्हणजे 2 पेशी बनवण्याकरता ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या एका स्वतः सेलला बनवावं लागेल. समजा एका सेलमध्ये 1 DNA आहे, त्याला 2 DNA बनवून ठेवावं लागतील 2 सेल करता. समजा 10 मायटोकॉन्ड्रिया आहेत, त्याला 20 मायटोकॉन्ड्रिया बनवून ठेवावं लागतील. आर यू गेटिंग? पूर्ण प्रिपरेशन त्यालाच म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली रेस्ट पिरियड नाही आहे, तो असतो ग्रोथ पिरियड. म्हणून तर त्यांनी काय केलंय, पूर्ण इंटरफेजला 3 स्टेपमध्ये डिवाइड केलं. फर्स्ट प्रिपरेशन, सेकंड प्रिपरेशन, थर्ड प्रिपरेशन. इथं जो G1 शब्द आहे, प्रिपरेशनचे नाव आहे पहा. G1 चा अर्थ होतो फर्स्ट गॅप, किंवा या गॅपला शब्द वापरू शकता तुम्ही ग्रोथ फेज. ठीक आहे. त्याच्यानंतरचा याचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे सिंथेटिक फेज. काय म्हणायचं आहे, सिंथेटिक फेज. आणि G2 चा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे सेकंड गॅप किंवा सेकंड ग्रोथ पिरियड किंवा फेज. म्हणजे 3 स्टेप मध्ये सेल स्वतःला प्रिपेअर करतं, स्वतःला एक ग्रोथ करते. कशा करता, फॉर द नेक्स्ट सेल डिव्हिजन. या 3 गोष्टी केल्याशिवाय सेल विल बी नॉट एबल टू डिवाइड. ठीक आहे. आता बघून घ्या की या G1 मध्ये काय घडतं, S मध्ये काय घडते आणि G2 मध्ये काय घडते. आता हे काही कठीण नाही आहे. पहा, आता G1 मध्ये काय म्हटलंय, आपण टेक्स्टबुक प्रमाणे पाहणार आहोत. इन दिस फेज देर इज अ फॉर्मेशन ऑफ, पहा आता काही शब्द मांडतो मी, तुम्हाला पटतात का. RNA सिंथेसिस, एनर्जी सिंथेसिस, ज्याला आपण ATP म्हणतो. पहा बा, अशा गोष्टी मांडल्या पुस्तकात की या पेज मध्ये सेल स्वतःला काय करते, एकतर स्वतःमध्ये RNA तयार करतो. पहा, तुम्हाला जर आठवत असेल तर बायोमॉलिक्यूल मध्ये आपण 3 RNA चे टाइप्स बघितले होते. पहा किती जुने चॅप्टर आपल्या महत्वाचे असतात. 3 RNA पाहिले होते आपण, दॅट इज mRNA, rRNA, tRNA. चला, कोणाला आठवते असं काहीतरी, असं वाटते बा झोप लागली का तुम्हाला, बोलत जा बरं. आठवते सर. बरं बरं, सांगा बरं, काही सांगू शकता का थोडंसं एखादं वाक्य याच्याबद्दल. सर, mRNA चा लॉंग फॉर्म म्हणजे मेसेंजर RNA, बहुत बढ़िया. rRNA म्हणजे राइबोसोमल RNA, आणि tRNA इज अ ट्रान्सफर RNA. हा हा हा, म्हणजे प्रोटीन जर सेलमध्ये बनवायचा असेल तर 3 गोष्टी काम करतात. एक मेसेज आणतो DNA पासून, एक रायबोसोमला आणतो आणि एक अमिनो ऍसिडला आणतो, आहे ना, ट्रान्सफर करतो. आणि या 3ही RNA मिळून काय तयार होतात, प्रोटीन. चला, बहुत बढिया. वाचन केलं तर पट्ट समोरचे टॉपिक समजतात. पहा, असो तर हे सगळेच्या सगळे ऑल टाइप ऑफ नॉन जेनेटिक RNA आर प्रोड्यूस इन द कोणता फेज, G1 फेज. डिव्हिजन करता एनर्जी लागेल आणि सेलला एनर्जी देण्याचं काम फक्त एकच मॉलिक्यूल करतो, तो म्हणजे ATP मॉलिक्यूल, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. पक्क लक्षात ठेवा बिलकुल. ATP म्हणजे काय तर एनर्जी करन्सी ऑफ द सेल. जर तुम्हाला विचारलं हाऊ डिड अवर बॉडी गेट द एनर्जी फ्रॉम द ATP, आणि त्याच्याच करता आपण फूड कन्झ्युम करतोय.
नुसतं कन्झ्युमर्स नाही करत, त्याला आपण ब्रेकडाऊन करतो, आपली बॉडी त्याला डायजेस्ट करते. कशा करता? एटीपी, एनर्जी बनवण्याकरता. एनर्जीच्या शिवाय एकही बॉडीतली प्रोसेस रन करत नाही. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या कोणत्या फेजमध्ये तयार झाल्या? G1 मध्ये. आता एस मध्ये काय होते पहा, इन द एस फेज सिंथेटिक, तर याच्यामध्ये पहा एक प्रोसेस घडते पहा, त्याचं नाव आहे डीएनए रेप्लिकेशन. काय घडते? डीएनए रेप्लिकेशन. हा जो शब्द आहे रेप्लिका, याचा अर्थ होतो कॉपी. म्हणजे जर समजा डीएनए मध्ये, आता समजा एखादी सेल आहे, त्या सेलमध्ये 2 डीएनएचे मॉलिक्यूल आहेत आणि याला डिवाइड व्हायचं आहे, तर 2 सेल करता करा 4 डीएनए लागतील, असं आपण कन्सिडर करू. म्हणजे डीएनए स्वतःच्या कॉपी बनवतो आणि ज्या प्रोसेसमध्ये डीएनए स्वतःच्या कॉपीज बनवते त्या प्रोसेसला म्हणतात डीएनए रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजे काय? सिंपल झेरॉक्स कॉपीज तयार करणं. काय करायच्या? झेरॉक्स कॉपी. जसे आपण बाहेर मशिनरीमध्ये झेरॉक्स काढतो प्रिंटर, ओरिजिनल प्रिंटच्या, तसंच आपला डीएनए स्वतःच्या कॉपी बनवू शकते. म्हणून आपण आपल्या पॅरेंटच्या सारखे दिसतो. पहा ना तुम्ही, एखादं लहान पोरगा पोरगी तयार झालं का आसपासचे शेजारचे लोक येतात आणि डायरेक्ट असे टोमणे मारतात, याचं नाक याच्या बाबावर गेलं, याचा कान याच्या आईवर गेला. व्हॉट इज दॅट? तो तर अंदाज असतो, पण ऍक्च्युली त्या लहान मुलावरून ओळखू शकता तुम्ही की याच्या पॅरेंटवरचे सारखे कॅरेक्टर याच्यामध्ये आहेत. कशामुळे? ड्यू टू डीएनए रेप्लिकेशन. ठीक आहे, डीएनए बनला, डीएनए स्वतःच्या कॉपी बनवल्या, पण आपल्याला माहित आहे की सेल मधला डीएनए हा खूप लॉंग असतो आणि या लॉंग डीएनएला छोट्याशा न्यूक्लियस मध्ये बसावं लागतं. कसा बसेल? त्याला तुम्हाला कॉईल करावं लागेल, गुंडाळावं लागेल, कंडेन्स करावं लागेल आणि त्याच्याकरता लागतात हिस्टोन प्रोटीन. कोणते प्रोटीन? हिस्टोन. तर या 2 गोष्टी बनल्या कोणत्या फेज मध्ये? एस फेज मध्ये. इथं काय काय बनलाय पहा, आरएनए बनला, एनर्जी बनला, सेल ऑर्गॅनिल्स पण बनतात है ना, मायटोकॉन्ड्रिया, रायपोझोम्स, ईआर, ज्या ज्या गोष्टी आपल्या सायटोप्लाझम मध्ये असतात ते सगळं बनलं पहिल्या फेज मध्ये. याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए डबल झाला. आता राहिला कोणता? G2, सेकंड गॅप फेज. आता याच्यात काय घडते पहा, द सेल ऑर्गॅनिल्स डुप्लिकेटेड. मायटोकॉन्ड्रिया जर 10 असतील तर 20 मायटोकॉन्ड्रिया होतील. गोल्जी बॉडी जर 5 असतील तर ते 10 होतील. प्रत्येक सेल ऑर्गॅनिल स्वतःला डबल करतो. अशा फेजला कोणता फेज म्हणायचा तुम्हाला? G2 फेज. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये तयार होतात. 5 सेंट्रिओल तयार होतो. आरएनए पण स्वतःला आणखी बनवतो. सेंट्रिओल म्हणजे काय असते? जो डिव्हिजन मध्ये मदत करतो. जेव्हा आपण डिव्हिजन पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल.